तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्या मुलांनी बॉम्बे हायकोर्टच्या क्लर्क या पदासाठी फॉर्म भरलेला आहे, ती सर्व मुले, ती सर्व विद्यार्थी आता रिझल्टची वाट बघतायत. बरोबर? आता सर्वांची परीक्षा झाली आहे. परीक्षा होऊन जवळपास 1 महिन्याच्या वर कालावधी झालेला आहे आणि सर्वजणांना आतुरता आहे, की आता रिझल्ट कधी लागेल आणि आपली टायपिंग टेस्ट कधी होईल. तर मित्रांनो, टायपिंग टेस्ट तर होईलच, पण आपण त्यासाठी तयार आहोत का? हे बघा, मी तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्टही सांगतो, की तुमच्यासोबत मी सुद्धा ह्या प्रोसेसमध्ये आहे. कारण की मी पण परीक्षा दिलेली आहे. मला पण चांगले मार्क्स आहेत आणि मी पण तुमच्यासोबत टायपिंगची परीक्षा देणार आहे आणि मी पण टायपिंगची प्रॅक्टिस करतोय. तर माझी स्पीड चांगली आहे. जसे तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, की 40 वर्ड पर मिनिट ते 60 वर्ड पर मिनिट ही मी माझी टायपिंगची स्पीड जी आहे, ती वाढवलेली आहे. तर मी ही स्पीड कशी वाढवली? आता मला कोणी सांगायला नव्हते, की तुम्ही ह्या ट्रिक्स यूज करा म्हणजे तुमची स्पीड वाढेल. तुम्ही हे गोष्टी करा म्हणजे तुमची स्पीड वाढेल. असं कोणी मला सांगितलेलं नाही. ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला आज ज्या सांगणार आहे, त्या मी स्वतःचं स्वतः शिकलेल्या आहेत आणि स्वतः ते इम्प्लिमेंट करून माझी स्पीड वाढवलेली आहे. ठीक आहे. तर आता मी काही क्षणातच तुमच्यासमोर त्या स्लाइड्स घेऊन येईल, ज्यामुळे माझी स्पीड वाढलेली आहे. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, की मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरती टायपिंग स्पीड वाढवण्यासाठी 5 सोप्या पायऱ्या. 5 म्हणण्यापेक्षा इथे काही सोप्या पायऱ्या असतील, त्या मी तुम्हाला इथे सांगेन. तर पहिली जी स्टेप आहे, तर त्या पहिल्या स्टेपकडे आपण जाऊया. तर बघा, आता आपण टायपिंग करतोय म्हटल्यावर आपल्या बोटांना प्रत्येक अक्षर पाठ असतं. प्रत्येक जे अल्फाबेट असतं ए-बी-सी-डीचं, ते पाठ असतं. मी ए-बी-सी-डीचं का म्हणतोय? कारण की आपल्याला इंग्लिशचीच टायपिंग करायची आहे परीक्षेमध्ये. त्यामुळे ए-बी-सी-डी ठीक आहे. मराठीची टायपिंग टायपिंग इथे नसते. प्रत्येकाला माहीत असेल. ठीक आहे. तर आपल्या बोटांना प्रत्येक अक्षर कीबोर्डचं पाठ असलं पाहिजे. ही झाली पहिली मेथड म्हणजे पहिली जी पायरी आहे ती आणि प्रत्येकाला असतंच. त्याच्यानंतर आता पुढचं जे आहे एकाग्रता. मित्रांनो, टायपिंग करताना एकाग्रता ही खूप जास्त महत्त्वाची असते. आता तुम्ही म्हणाल, की तुम्ही सर एकाग्रता वगैरे मोठ्या-मोठ्या गोष्टी सांगताय. पण त्या नेमक्या इम्प्लिमेंट करायच्या कशा? तर मित्रांनो, एकाग्रता वाढवण्यासाठी आपण काय करतो, की अ, आता समजा एक लाईन पॅसेजमध्ये दिलेली आहे, इंडिया इज माय कंट्री. तर आपण टाइप करताना कसं वाचतो, की इंडिया इज माय कंट्री आणि त्याला सोबत-सोबत टायपिंग करत असतो. पण तसं नाहीये. तसं करायचं नाहीये तुम्हाला. ती सर्वात मोठी चूक आहे. समजा एखादा शब्द आला मोठा, कमिटमेंट. आता तुम्हाला त्याची स्पेलिंग माहिती आहे का? मला गॅरंटी आहे की 90% मुलांना, 90 काय 95% मुलांना कमिटमेंटची स्पेलिंग माहीत नाहीये. त्याच्यात असं टी सिंगल वेळा येतं, का एम सिंगल वेळा येतं, का दोन्ही डबल वेळा येतात. हे माहिती नाहीये, मला गॅरंटी आहे. तर मला तुम्हाला हेच सांगायचंय, की तुम्ही जेव्हा टायपिंग करता, तेव्हा इंडिया इज माय कंट्री असं वाचण्यापेक्षा INDIAISMYCOUNTRY असं वाचलं तर तुमची एकाग्रता वाढेल आणि तुमची ॲक्युरसी सुद्धा वाढेल. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या टायपिंग पॅसेजमध्ये किंवा टायपिंग करताना चुका टाळायच्यात. आता सर तुम्ही म्हणाल, की "सर तुम्ही चुका टाळायच्या असं सांगितलं, पण नेमक्या टाळायच्या कशा? हे तुम्ही सांगा. यामुळेच तर आम्ही व्हिडिओ बघायला आलो नाही का?" आता हे मी तुम्हाला सांगतो. चुका कशा टाळायच्या? आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं, की तुम्ही इंडिया इज माय कंट्री असं न वाचता INDIA, ISMY अशा प्रकारे वाचायचं. तर असं वाचल्यावर तुमच्या चुका पण कमी होतील. आता चुका कमी झाल्यामुळे अजून एक फायदा होईल. चुका जर का तुमच्या कमी झाल्या, तर तुम्ही बॅकस्पेसचा यूज कमी कराल. हां, मला माहिती आहे, की एक्झाममध्ये बॅकस्पेस नाहीये. पण तुम्ही इथे टायपिंग करताना मी बघितलंय बऱ्याच मुलांना, की ते बॅकस्पेसचा यूज करतात. पण बॅकस्पेसचा यूज करण्याची सवय जर तुम्हाला बंद करायची असेल, तर तुम्हाला चुका टाळण्याची सवय लावता आली पाहिजे. जर तुम्ही चुकाच कमी केल्या, तर तुम्ही बॅकस्पेसकडे जाणारच नाहीत. आणि तुम्ही काय करता बघा, आता समजा एखादा शब्द करताना माझी मिस्टेक झाली, तर मी काय करतो, स्क्रीनकडे बघतो, "अरे यार, मिस्टेक झाली का?" मग पुन्हा कीबोर्डकडे बघतो. मग मी ते बॅकस्पेस बटन दाबतो. मग पुन्हा स्क्रीनकडे बघतो, कीकडे ती मिस्टेक सुधारली गेलेली आहे का? मग त्या शब्दाला मग म्हणजे करेक्ट करतो. मग ह्या ज्या प्रोसेस आहे ही बघण्याची, म्हणजे एक तर चुका करणे, नंतर स्क्रीनकडे बघणे, नंतर पुन्हा कीबोर्डकडे बघणे, नंतर अजून स्क्रीनकडे बघणे, पुन्हा पॅसेजकडे बघणे. ह्या बघण्यामध्ये तुमचा बराचसा वेळ वाया जातो. त्यामुळे तुम्ही जर का ह्या चुका करण्याचं टाळलं, तर तुमचा वेळ वाचतो आणि पॅसेज टाईममध्ये कंप्लीट होतो. मला बरेच मुलं शिकायत करतात, की "सर माझं पॅसेजच टाईममध्ये कंप्लीट होत नाहीये."
मी त्यांना एकच सांगतो, की तुम्ही बॅकस्पेसचा यूज कमी करा. बॅकस्पेसकडे जाऊच नका आणि चुकाच कमी करा. तुम्ही चुकाच करूच नका. चुका जर तुम्ही करणारच नाहीत, तर कडे जाण्याचा तुमचा विषयच नाही आणि त्यामुळे तुमचा टाईम वाचेल आणि त्या टाईममध्ये तुम्ही पॅसेज कंप्लीट कराल. आता पुढच्या स्लाईडमध्ये आपण हे वाचतो हां, हेच सांगितलं मी तुम्हाला तुम्हाला वेळ वाचवा. वेळ कसा वाचवायचा? चुका कमी करायच्या. तर ह्या काही ज्या आहेत काय म्हणतात त्याला खूप मौल्यवान ह्या ट्रिक्स आहेत. तुम्हाला जरी छोट्या-छोट्या वाटत असल्या, तरी मी स्वतः ह्या ट्रिक्स वापरलेल्या आहेत. त्याच्यामुळेच माझी स्पीड आज 40 वरून 60 वर गेलेली आहे. तर तुम्हाला माझ्याकडून जाणून घ्यायचं तर माझा टायपिंगचा पॅसेज आहे. तुम्ही किती अवघड पॅसेज आहे मला. मी 8.5 मिनिटामध्ये किंवा मॅक्सिमम 9 मिनिटामध्ये कंप्लीट करतोच. आणि अजून एक गोष्ट मला इथे तुम्हाला सांगायची राहिली, की तुमचं मोमेंटम स्पीड जे आहे, मोमेंटम म्हणजे काय? टायपिंगची स्पीड म्हणजे तुम्हाला कोणत्या स्पीडने टायपिंग करायची आहे, त्या स्पीडचं एक मोमेंटम तुम्ही सेट करा. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जेव्हा टायपिंगचं पॅसेज स्टार्ट करता, तेव्हापासून ते तुमचं पॅसेज पूर्ण होईपर्यंत तुम्ही एका सलग स्पीडने टायपिंग केली पाहिजे. जेणेकरून तुमच्या टायपिंगच्या एक्झाममध्ये तुमच्याकडे घड्याळ जरी नसेल, तरी तुम्हाला माहीत असतं की मी जर या मोमेंटमने प्रॅक्टिस केली असेल, तर मी परीक्षेत तर पण तोच मोमेंटम वापरणार आणि त्या मोमेंटमने केल्यावर मी वेळेत टायपिंग पूर्ण करेन आणि तुम्हाला याची भीती राहणार नाही, की माझं टायपिंग पॅसेज वेळेमध्ये कंप्लीट होईल का नाही म्हणून. ठीक आहे. तर ह्या काही खूप मौल्यवान ट्रिक्स मी तुम्हाला सांगितल्या. तुम्ही अवलंब करून बघा. नक्कीच तुमची स्पीड वाढेल. तर अशाच नवनवीन व्हिडिओ कोर्सच्या रिलेटेड असतील किंवा इतरही कोणत्या सरकारी नोकऱ्यांच्या रिलेटेड असतील, त्या मी माझ्या या YouTube चॅनलवर टाकत असतो आणि चॅनल नवीन आहे. त्यामुळे अ, अं, तुम्हा सर्व मित्र-मैत्रिणींचा जो आहे तो अ, पाठिंबा या चॅनलला हवा आहे. त्यामुळे विनंती करेन की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक यू व्हेरी मच.